बाळाला श्वास घेता येणार नाही, बाळाचा जीव तिथेच त्या मिनिटाला जाणार आहे. ओके, काय झालं श्रद्धा तुला? काल रात्रीपासून खूप दुखतंय मॅडम. कुठे दुखतंय? खाली दुखतंय, टाक्यांचे इथे. म्हणजे जिथे पहिले सीझर झालंय तिकडे दुखतंय हो का? हो. आ हा, हो, खूप दुखतंय. अच्छा, 9वा महिना सुरू झालाय तुझा हो. आता. तुझे हसबंड कुठे आहे? तिचं पहिले सीझर झालंय, बरोबर आहे. आता जर आपण नॉर्मल डिलिव्हरीसाठी थांबलो तर गर्भाशय समजा हा अशा आकाराचा आहे, गर्भाशयाला जर कळा वाढतील तर ऑलरेडी जिथे आपण कट घेतलेला आहे ना गर्भाशयात पहिलं बाळ काढण्यासाठी जागा ऑलरेडी पातळ झालेली म्हणून तिला दुखतंय. समजा जर अजून कडा वाढल्या ना तर ती जागा डायरेक्ट फाटून बाळ येईल पोटामध्ये. ओके, आणि मग बाळाला श्वास घेता येणार नाही, बाळाचा जीव तिथेच त्या मिनिटाला जाणार आहे. ओके, दुसरं म्हणजे तिच्या जीवाला पण धोका होऊ शकतो, बरोबर. म्हणून आपण एमर्जन्सी सीझरला ऑलरेडी तिला पाठवलंय, तुम्हीच लगेच सही करा. आता आजच्या केसमध्ये तर आई पण सुखरूपपणे वाचवली गेली आहे आणि बाळ पण चांगलं आहे. पण तुमच्या जो डोक्यात जर असं असेल की पहिलं सीझर झालंय आणि दुसरं आपण नॉर्मल करून बघू, होऊ शकते की नाही, तर मग हा रिस्क घेण्यासारखा आहे का तो विचार करा. अशा केसेसमध्ये एकदम क्लोज मॉनिटरिंग लागते, कारण जर बाळाच्या जीवाला किंवा आईच्या जीवाला काही झालं तर कोण जबाबदार राहणार.